जल्लोष बाप्पाच्या आगमनाचा। श्रीची प्राणप्रतिष्ठा ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळपर्यंत सर्वत्र आनंद, चैतन्य अन मंगलमयतेची उधळण करणाऱ्या श्री गणरायाचे शनिवारी आगमन होत असून यंदाही लाडक्या बाप्पाच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे। घरगुती उत्सवासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सजविलेल्या दरबारात बाप्पा विराजमान होणार असल्याने शुक्रवारी दिवसभर टिळक चौकामधील बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती। नमस्कार, मी ऋतुज सिद्धे। आपण बघत गेले 1972 पासून लाला या नावाने आपण मध्यमवर्तीमध्ये आपण इथे मध्यमवर्तीमध्ये आपला शॉप आहे। गेले 72 वर्ष 1972 साली हा आपण शॉप चालू केला आहे। जवळजवळ 55 वर्ष झाले आपण ग्राहकांच्या सेवेत आहे। आता सध्या बघता तुम्ही गणपती व गौरी गणपतीच्या सणानिमित्त बाजारपेठ भरलेले असून सध्या आज गणपती म्हणजे लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आज ग्राहक म्हणजे आपण बघत आहात चुरमुरे डाळे हा प्रसाद घेण्यासाठी ग्राहक आज आपल्या दुकानात गेले 55 वर्ष येतो रेग्युलर। तर सध्या परिस्थिती बाजारपेठ बघता लोकांचा प्रतिसाद हा भरपूर चांगला आहे की यंदाच्या वर्षी पाऊसही चांगला झाल्यामुळे शेतकरी राजा खुश आहे। त्यामुळे बाजारपेठ ही तशी बहरलेली असून फक्त यंदा तांदूळ भाव वाढ झाल्यामुळे सध्या चुरमुऱ्याचा गेल्या वर्षी 70 भाव होता, यंदाच्या वर्षी हा 80 रुपये किलो चुरमुऱ्याचा प्रति किलो हा भाव आहे। माझं नाव वसीम आहे, माझ्या दुकानचं नाव अप्सरा फ्लॉवर स्टॉल आहे। आज गणपतीचा तहेवार चालू आहे आपल्या सोलापुरात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे। आपल्या इथं मागणी जास्त चिनी गुलाब, बटन गुलाबची आहे। लहान हार मोठे हार पाहिजे, जास्त लहान हार घेऊन चालले लोकांनी घरीसाठी। अजून निशिगंचा भाव लई माल महाग आहे, तो पण आमच्याकडे माल बेंगलोरनं इथं या लागलाय। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत बाप्पाचे रात्री उशिरापर्यंत मंडळात आगमन झाले। जनकल्याण मराठी न्यूज चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील।